खरं तर ही भाजपची सगळ्यात मोठी चूक त्या काळामध्ये झाली. सत्तेसाठी काही पण अशी जी भूमिका आणि खोटं बोला आणि रेटून बोला, ही भूमिका आता भाजपच्या अंगलट आलेली आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 2014मध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजीनं बंजारा समाजाला सांगितलं की तुम्हाला आम्ही आदिवासीमध्ये आणतो, कुठं शेड्यूल कास्टमध्ये आणतो, तसं त्यांच्या महाराजांना पत्र लिहून दिलं, त्यांनी एक स्टॅम्पवर लिहून दिलेलं होतं. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी त्या काळामध्ये बंजारा आणि मराठ्यांना सांगितलं की मी तुम्हाला आरक्षण देतो, आणि त्या आधारावर ते सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाचे अनेकदा आंदोलन झालेत, मोर्चे निघालेत, पण त्यांना न्याय देऊ शकले नाही. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार त्यांची आल्यानंतरही ते त्यांना न्याय देऊ शकले नाही, कारण की यांना रिझर्वेशन हा भाग जो आहे बीजेपीच्या जी मूळ व्यवस्था जी आहे त्या मूळ व्यवस्थेला या रिझर्वेशनचा विरोध आहे. आणि म्हणून ते कोणालाही नाही, आता तर मराठ्यांना ते आरक्षणाचा प्रश्न आहेच, पण हे सगळ्यांचंच आरक्षण कमी करायला निघालेले आहेत. मोहन भागवतजींचंही काल परवा त्या पद्धतीचं स्टेटमेंट आपण पाहतो आहे. त्यामुळे ही जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, माणसं एकमेकाशी भांडतात आहेत, एकमेकाच्या तोंडातला घास हिसकायला पाहतात आहेत, त्याची मूळच BJP आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मणिपूर करण्याचा एक प्रयत्न BJPच्या वतीनं सुरू झालेला आहे. प्रत्येक गोष्टीवर BJP नापास झालेली आहे. मी परवा पण सांगितलं की आखरी कोणाला कुठल्या जातीचं प्रमाणपत्र द्यायचं असेल तर त्याला त्याच्या मुळावर आपल्याला जावं लागेल. व्यक्ती व आधारित आपल्याला त्या पद्धतीचं त्याचा जन्म, त्याची जन्मतारीख, त्याची नोंद, त्याची कुठल्या जातीमध्ये नोंद आहे त्याच्या आधारावर त्याच्या पंजोबापासून ही सगळी पाहिली जाते. पण सरकार वेगळे काही कारण सांगून मराठा मागास समाजाला अशा पद्धतीचं जेव्हा फिरवतं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक मराठा आंदोलन उभं झालेलं आहे. आणि OBCतलं आरक्षण त्यांना द्यायचं, कारण की मराठा समाजाची जी मूळ मागणी त्या काळात होती ती होती की 16% आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला OBCतून आरक्षण नको, आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. आणि OBC समाजाने सुद्धा त्याचं समर्थन केलेलं होतं. पण आता OBC आणि मराठा असं एक भांडण लावण्याचं जाणीवपूर्वक राज्यातलं येड्याचं सरकार, कारण यांना येड्याचं सरकार आता आहे, येड्याच्या सरकारला आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारला जाणून बुजून या पद्धतीचा वाद निर्माण करायचा आहे. आणि ज्यांनी गड्डा खोदलेला आहे आता त्या गड्ड्यातच आता स्वतः हे पडायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यावर मी काही फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. पण OBC ही आग आहे, या आगीमध्ये सरकारने पडू नये एवढाच आमचा सल्ला आहे. पण तुमचं वैयक्तिक म्हणजे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुमचं मत काय की नोंदणी नसलेल्यांनाही मराठी प्रमाणपत्र द्यायचं का, जे जरांगे पाटलांची आजची मागणी आहे? बघा, सरकारने प्रलोभन देऊन त्यांच्याकडून मतं घेतलेली आहेत. आता प्रलोभन त्यांनी दिलेलं आहे, गड्डा स्वतः खोदलेला आहे, गड्ड्यात त्यांना पडावंच लागणार आहे. ज्या गोष्टी नाही जमत त्या गोष्टी नाही म्हणायला पाहिजे, आणि त्याला एकच पर्याय आहे आणि हे करू शकणार नाही जो काँग्रेसजवळ पर्याय आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी सुद्धा ही भूमिका सातत्यानं मांडलेली आहे की जातीनिहाय जनगणना हाच या सगळ्या विषयावरचा इलाज आहे. पण BJP जातीनिहाय जनगणनेला कडाडून विरोध करते आहे. त्याच्यामुळे खरी असलीयत तिथंच लपलेली आहे. आणि त्याच्यामुळे कोणी व्यक्तिविशेष का मागणी करतो हा प्रश्न नंतरचा आहे. पण खऱ्या अर्थानं याला एकच पर्याय आहे, आणि काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे. काँग्रेसच्या रायपूरच्या महाधिवेशनामध्ये आम्ही तो ठराव पारित करून घेतलेला आहे. काँग्रेसनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. आत्ता नरेंद्र मोदीजींनाही स्वतः राहुल गांधीजींनी पत्र लिहून सांगितलं की तुम्ही जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. त्याच्यातूनच, कारण की नॅशनल हा अजेंडा असतो आणि सेन्सेस हे नॅशनल झालं पाहिजे. देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचं जंगलातल्या जनावरांची मोजणी होते, तर माणसाची का नाही होऊ शकत हा प्रश्न सातत्याने येतं. आणि काँग्रेसने त्याच्यातली भूमिका स्पष्ट केलेली आहे. BJPने त्याच्यातली भूमिका स्पष्ट करून सत्तेत आहेत, आणि त्या सत्तेच्या आधारावर ते निर्णय घेऊ शकतात. पण ते का घेत नाही, तर त्यांना आपसामध्ये प्रत्येक समाजाला भांडत ठेवणं हाच त्यांचा मूळ उद्देश आहे. जे इंग्रज फोडो आणि राज करो हे करायचे तेच BJP आज देशामध्ये करते. त्यामुळे काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे
मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना केंद्र सरकारने करावी आणि त्याच्यातला एकदम क्लिअर मार्ग निघतो. कोणाच्याही तोंडातला घास हिसकायची गरज नाही. ओबीसीचं जी लिमिट आहे ती वाढवून त्याच्यातनं मग मराठ्यांना आरक्षण दिलं तर यावरती तुम्हाला काय वाटतं? कारण इतर जे काँग्रेस नेते त्यांना असं वाटतं की ओबीसीची जी मर्यादा आहे ती वाढवून मग त्यातनं मराठ्यांना दिले तर आम्हाला काय आक्षेप नाहीये. मूळ प्रश्न असा आहे की ओबीसींना 27% आरक्षण मिळतं, पण महाराष्ट्रात 19% आरक्षण आहे. त्या 19%च्या आरक्षणामध्ये अनेक जिल्ह्यात ते आरक्षण कमी झालेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2% आरक्षण आहे. खरं तर एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन, आज शेड्यूल कास्टचं 7% आरक्षण आहे, ट्रायबलचं 13, शेड्यूल कास्टचं 13% आहे, शेड्यूल ट्राईबचं 7% आरक्षण देतो. त्यांची संख्या वाढलेली आहे. अजूनही स्वातंत्र्याचा सूर्य अनेक लोकांनी बघितलेला नाही. मी काल गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात होतो. अजूनही गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. अशी परिस्थिती आजही आहे. संख्या त्यांची वाढलेली आहे. काही लोकांना संधी मिळाली, काही लोकांना अजूनही संधी मिळाली नाही. त्यामुळे हे सेलिंग तर तुटलंच पाहिजे. आरक्षणाचं जे 50%ची मर्यादा आहे ते संसदेमध्ये आता आदरणीय तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदीजींनी आता विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. आता त्याचा अजेंडा अजून पण पुढे आलेला नाही. हे तर एक दुर्भाग्य या देशाचं आहे की देशाच्या लोकसभेचं अधिवेशन 5 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलायला आहे, त्याचा अजेंडा अजून पूर्ण नाही आहे ना. आणि 18 तारखेला ते सेशन चालू होते. पण हे मला एक मुद्दा असा आहे की हे सगळं देशामध्ये पेटलेलं आहे, मणिपूर पेटलेलं आहे. तर या सगळ्या विषयावर चर्चा व्हावी, त्याच्यातला मार्ग काढावा, त्याच्यासाठीच पार्लमेंट आहे. पण प्रधानमंत्री त्या विषयावर बोलायलाच तयार नाही. तर BJPची मानसिकता एकदम क्लिअर आहे. त्यांना कुठली 50%ची सीमा तोडायची नाही आहे, लोकांना भांडत ठेवायचं आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. हो, पण आता मूळ मुद्दा जो आहे जरांगे पाटील आपल्या मागणीवर अडून बसलेले आहे. यातनं मार्ग कसा काढता येईल? म्हणजे काल ते बोलले होते की ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी नाव आहे, उल्लेख आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. आज ते म्हणताय की सरसकट मराठा जे आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. हे शक्य आहे का? आणि याचा ओबीसीच्या अधिकारावर, आरक्षणावरच घाला आहे जर ही मागणी मान्य करेल सरकार तर. मी सांगितलं की ओबीसी आग आहे, त्याच्या भागेत पडू नये सरकारने, एवढा आमचा इशारा आहे. जरांगे पाटील जी मागणी करतात आहेत हे देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाला आव्हान केलेलं आहे. त्यांनी आता त्याच्यातला मार्ग काढावा. 16% आरक्षण त्यांना दिलं म्हणजे सगळ्यांनाच मिळेल. आता ते कसं देतात, आता त्यांची परीक्षा आहे. तुम्ही मतं घेतली, सत्ता भोगली, एसीमध्ये, एसी बंगल्यामध्ये, एसी गाड्यामध्ये तुम्ही फिरताय, लोक उन्हामध्ये तापतात आहे, शेतकऱ्यांना इथं आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतात आहे, बेरोजगारांना तुम्ही लुटतात, महागाई वाढवतात आणि आपण ऐशोआराम करतात आहे. साध्या दाढीचे पैसे मंत्र्यांनी घेतले असं काल परवा मी पाहिलं की त्याचंही त्यांनी बिलं पाठवली. ही जी काही परिस्थिती आहे, तुम्हाला सगळे ऐशोआराम लोकांच्या मतावर तुम्ही घ्यायचं आणि लोकांना तुम्ही ताटकळत ठेवायचं. जे आश्वासन दिलं ते पूर्तता का करत नाही? त्यामुळे जरांगे पाटील जे मागणी करतात ते फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिलं तर त्याला त्यांनी पूर्तता करायची आहे, ही मागणी त्यांची असेल. भाऊ, पण आता जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या त्या राजकीय होत चाललेल्या, किंवा सुरुवातीला त्या समाजासाठी असं वाटत होतं, मात्र आता जी भूमिका होती बघा, त्याचं म्हणजे याला राजकारण कसं म्हणता येईल? फडणवीसांनी त्या समाजाला जाहीर आव्हान केलं होतं की मला तुम्ही सत्ता द्या, मी तुम्हाला आरक्षण देतो. हे फडणवीसांनी म्हटलेलं आहे, तुमच्या रेकॉर्डवर आहे, टीव्हीवर तुम्ही दाखवलेलं आहे. त्याला राजकीय कसं? मग देवेंद्र फडणवीसांनी जे आव्हान केलं होतं ते राजकीय होतं का? ते जुमला होतं काय? याचे उत्तर द्यावं ना. जरांडेंनी मागितलेलं, त्यांनी मतं दिलीत त्यांना, त्या मताच्या भरोश्यावर हे सत्तेत आलेत. मग या विषयावर जरांडेचं राजकीय नाही, फडणवीसांनी जे राजकारण केलेलं त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, बीजेपीला उत्तर द्यावं लागेल. हे भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. भाऊ, तुम्ही म्हणताय की जरांगेंची मागणी फडणवीसांनी मान्य करावी, पण ती मान्य करताना ओबीसीचं आरक्षण जाताना तीच मागणी आहे त्यांची. एक बघा, जरांडेंचं म्हणणं तसं नाही आहे, आम्हाला सरसकट पाहिजे. आता सरसकट कोणी सांगितलं होतं? हे फडणवीसांनी 2014 सांगितलेलं होतं. हे फडणवीसांचं वाक्य आहे. जरांडे ते ज्याचा उल्लेख आहे त्याचं म्हणणं थोडी आहे की मला ओबीसी मधून द्या. मला माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही मागणी त्याची आहे. ओबीसीचे प्रमाणपत्र द्या आता मागणी. अरे हो बाबा, तर 16% आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं ना याच फडणवीसांनी. तेच मराठा समाजाने आंदोलन केलं ना. हा प्रश्न आहे.
हा ओबीसी आणि मराठ्याचं भांडण चॅनलवर लावू नका अशी आमची विनंती आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज यांचा भाईचारा आहे, पण या पद्धतीचं वातावरण तयार करून ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद सरकारच्या चुकीमुळे लावू नका असा सल्ला आमचा काँग्रेसचा आहे. एकदम आमची क्लिअर भूमिका आहे. पहिलेच ओबीसीच्या आरक्षणामध्ये 27%च्या जागे 19%चं आरक्षण महाराष्ट्रात मिळतं आहे. ओबीसी संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 56% आहे आणि याला कुठं गडचिरोलीला 2% तर कुठं 3%. आपण पाहतोय ओबीसीच्या आरक्षणाचा तिढा अजून सुप्रीम कोर्टामध्ये पडलेलाच आहे. या सगळ्या परिस्थिती आहेत आणि हे आश्वासन भाजपनी सत्तेत येण्यासाठी दिलेलं होतं, त्याचं उत्तर भाजपनीच द्यायचं आहे. आमची भूमिका आहे की जातीने या जनगणना केली तर हे सगळे प्रश्न सुटू शकतात. 50% जे सिलिंग लावलेलं आरक्षणावर त्याच्यातून प्रश्न सुटू शकतो. विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे नरेंद्र मोदीजींनी, तर त्या अधिवेशनामध्ये हा पद्धतीचं एक पार्लमेंटमध्ये ठराव आणावा ही मागणी आमची आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न सुटतात. पण ओबीसी आणि मराठामध्ये या पद्धतीचं भांडणं जी लावली जाते आहे, एकमेकाबद्दलचा गैरसमज टाकला जात आहे, हे गैरसमज सरकार मुद्दामून टाकते आहे. कारण की शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही महाराष्ट्रामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याचे टँकर सुरू झालेले आहेत, पिण्याचं पाणी नाही, शेतीच्या फटी पडल्या, शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि सरकार तिथं गंमत जम्मत करत आहे. मुंबईमध्ये सरकारला काळजीच नाही. बेरोजगारांना उठतं वेगळं आहे, महागाई वेगळी आहे, त्याच्यावर सरकार काही बोलत नाही. आणि म्हणून आमच्या नेत्या सोनिया गांधींनी काल जे पत्र प्रधानमंत्र्यांना लिहिलं त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही जे अधिवेशन बोलवलं त्याच्यात महागाई हा विषय घ्या, बेरोजगारी हा विषय घ्या, असे 5 मुद्दे त्या ठिकाणी आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून दिलेलं आहे. पण भाऊ, महाविकास आघाडी सरकार असताना सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण जे आहे ते टिकलं नाही. कुठंतरी महाविकास आघाडी सत्तेमध्ये असताना त्यांचं सुद्धा फेल्युअर आहे म्हणते. चोराच्या उलट्या बोंबा. तुम्हाला माननीय सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोग जो बसवलेला होता तोच अनलिगल आहे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर पास केलं. गायकवाड आयोग कोणी बसवला? आणि मग ते त्यावेळेचे महाधिवक्ता कुंभकोणी त्यांनी काय सांगितलं की मला फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही मराठ्याची बाजू मांडू नका. महाधिवक्ता होते ते, फडणवीसांनीच त्यांना महाधिवक्ता बनवलेलं होतं. त्यांनी स्टेटमेंट केलं आणि जे काही लोक उभे केली त्याच्यामध्ये तिरोडकर आणि कोण तो वकील एसटी कामगारांचे आता सध्या नेते आहेत सदावर्ते, हे कोणाची माणसं होती? ही कोणाची माणसं होती? एकीकडे एकाला उचकून द्यायचं, एकीकडे सांगायचं तू चोरी कर आणि त्याला सांगायचं की पोलिसांना सांगायचं की त्याला पकड. हे तिरोडकर आणि सदावर्ते हे कोणाची लोक होती? आणि महाधिवक्ता जेव्हा स्वतः सांगतो की मला सांगितलं की फडणवीसांनी की तुम्ही मराठ्यांची बाजू मांडूच नका, हे महाधिवक्ता सांगतात आहेत. हे ओपन झालेलं आहे. जे पाप आतापर्यंत लपवून ठेवलेलं बीजेपीनी होतं ते बीजेपीचं पाप मराठ्यांच्या बाबतचं आणि धनगरांच्या बाबतचं ओपन झालेलं आहे. आणि म्हणून आमचे मित्र कधी माफी मागत नाही, त्यांनी माफी मागितली. भाऊ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक मोहन भागवत ने कल छात्रों के साथ संवाद पूछा कि अखंड भारत कब तक होगा, जिसपे मोहन भागवत ने ये कहा कि बच्चों को आप बूढ़े होने से पहले अखंड भारत हो जाएगा. किस तरीके से देखते हैं उनके इस बयान को? मैं उनके बारे में क्या बोलूँ. उन्हें ये भी कहा कि सबसे बड़ी प्रॉब्लम आरक्षण है, ये भी कहा है. नाही, त्यांनी असं म्हटलं की आरक्षण आणखी 200 वर्ष राहायला पाहिजे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, समर्थन आहे, जोपर्यंत समान होत नाही, समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण राहायला पाहिजे. तो वही तो अगर वही उनने अगर कहा है तो हमारा सवाल यही है कि अब तुम्हारी विचार की सरकार है देश में. अभी आदरणीय मोदी जी ने विशेष अधिवेशन बुलाया, उसका एजेंडा अभी तक पता नहीं. उनको पता होगा तो उनको बताइए कि संसद में ये विधेयक वो लेके आए और 50% का सीलिंग ख़त्म कर दे, तो ये सबसे बड़ा सोल्यूशन है. तो मुझे लगता है कि मोहन भागवत जी ने अच्छी एक पहल की है आरक्षण के बारे में. तो फिर अब ये एक रास्ता बनता है. अगर ये संसद में अगर वो विधेयक आता है और वो पारित होता है तो बहुत सारे इशू सवाल हो सकते हैं. अखंड भारत को लेके उन्होंने जो बयान दिया उस पर कांग्रेस की क्या भूमिका है, क्या लगता है कांग्रेस? अभी जो भारत हमारा है उसमें मणिपुर जल रहा है, हरियाणा जल रहा है, उसके ऊपर की प्रतिक्रिया भी तो देना चाहिए ना. अखंड भारत का अर्थ क्या है वो तो थोड़ा समझा दीजिए.
ना कश्मीर में चुनाव हम नहीं ले सक रहे, 5 साल के ऊपर हो गया है। हमारे यहाँ पर लोकतंत्र बचा नहीं है। हमारी यहाँ लोकल बॉडीज इलेक्शन खत्म हो चुके हैं 2 साल से। नागपुर जैसे शहर में नहीं तो कई शहरों में डेंगू की बीमारियाँ बढ़ गई, लोग मर रहे, दवाखाने में जगह नहीं है। तो कौन से अखंड भारत की बात करते हो, उसका एक स्पष्टीकरण होना चाहिए कि भैया हमको कौन सा अखंड भारत चाहिए, जहाँ लोग आपस में लड़े, जहाँ लोग अपने अधिकार की लड़ाई लड़े, जहाँ लोकतंत्र चुनाव ना हो और जहाँ पर लोग गंदगी से मरे। कौन सा अखंड भारत चाहिए, उसका एक स्पष्टीकरण होना चाहिए। अखंड भारत यानी क्या, वो भी तो थोड़ा समझा दीजिए। जो हमारा भारत है वो भारत अभी कहाँ पर है? मणिपुर में हमारी महिलाओं पे अत्याचार हो रहा है, उनको नंगा जलाया जा रहा है, नंगा घुमाया जा रहा है, उसके ऊपर कोई प्रतिक्रिया नहीं दे दी जा रही। एक हिस्सा जल रहा है भारत देश का, उसके ऊपर कोई क्यों नहीं बोल रहे हैं? कौन से अखंड भारत की बात करते हैं? वो एक स्पष्टीकरण आ जाए तो बिल्कुल हम उसका समर्थन करेंगे, अगर प्रॉपर स्पष्टीकरण हो तो। भाऊ, जरंडेसर कारखाना जो आहे तो अक्काकडे परत द्यावा अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल झाली। त्या जरंडेश्वर कारखान्याचे जेवढे डायरेक्टर्स होते त्यांच्यावर सत्तेच्या बाहेर असताना जी काही गुन्हे दाखल झाली होती ती एकदम वास्तविक होते, भयानक होते। पण सत्तेत गेल्यानंतर अजित पवार त्या कारखान्याच्या सगळ्या म्हणजे त्यांचे परिवारातलेच लोक होते पवार साहेबांचे, अजित पवारांच्या, ते सगळे एकदम दुधान धुवून निघाले। निरमा वॉशिंग पावडर, तर अशा पद्धतीचं गुजरातचं निरमा वॉशिंग पावडर लागल्यानंतर आता कोर्टामध्ये काय होणार आहे तेही आपल्याला सगळ्यांना कळतं। त्यामुळे त्याच्यावर मी फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। इंडिया या शब्दावर बॅन लावण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत आहे, यावर काँग्रेसची स्टार्ट ऑफ इंडिया, कुठल्या इंडियाचं त्यावेळेस सुरुवातीला आपण स्लोगन दिलेलं होतं, त्याचंही उत्तर द्यावं देशाच्या लोकांना। म्हणजे तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनी पाहिजे की कुठली कंपनी पाहिजे? काय चाललं काय देशामध्ये? जनतेच्या मूळ प्रश्नाला बाजूला सारायचं आणि फक्त नामकरण करण्याचं हे जे एक देशातल्या आणि राज्याच्या सरकारने जे एक धडाका सुरू केलेला आहे की ह्या नामकरणामध्येच नवीन तर 100 स्मार्ट सिटी तयार करणार होतं, तर त्याचं अजून पाया पण नाही रोवला गेला आहे। त्या स्मार्ट सिट्या बनवल्या असतात त्याच्यासाठी नावं देता आलेच ते, पण शहराची नावं बदलवली जातात। आता आपल्या इंडियाचं नाव बदलवलं जात असेल तर लोक हे सगळे समजतात। लोकांना नामकरणापेक्षा सरकारने जनतेचं रक्षण आणि त्यांना न्याय देण्यासाठी काम करावं असं लोकांच्या अपेक्षा असतात। पण हे सरकार नामकरणवालं सरकार आहे आणि यांना काय काय करायचं सत्तेच्या भरोशावर थोड्या दिवस करावं, यांना सत्तेच्या बाहेर जनता ओढल्याशिवाय राहत नाही। जो काही मी जे संवाद यात्रा आमची चाललेली आहे, मी असंख्य लोकांना वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथील अनेक लोकांना भेटलो, कॉलेजच्या मुलामुलींना भेटलो, शाळेतल्या मुलामुलींना भेटलो, शेतकऱ्यांना भेटलो, कामगारांना भेटलो, गरिबांना भेटलो। अपार दुःख लोकांच्या मनात आहे आणि तीव्र चीड भाजपच्या विरोधात जनतेमध्ये आहे। त्यामुळे आता थोड्या दिवस यांनी काय नामकरण करावं, आखरी लोकशाहीत जनता ही सगळ्यात शक्तिशाली होते हे समजणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही आहोत आणि लोक यांना आता यांचा हिसका दाखवतील। मुख्य निवडणूक आयुक्तांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे की विधानसभा निवडणुका असेल किंवा लोकसभा निवडणुका असेल 6 महिने आधी लावण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं एक सूचक वक्तव्य केलं। तुम्ही कसं बघताय मग? आता मुख्य निवडणूक आयोग जे आहे त्यांना कुठला अधिकार आहे मला माहिती नाही। आम्ही सरकार 5 वर्षांसाठी निवडून देतो, काही कारणास्तव सरकारने समजा त्या पद्धतीचा निर्णय घेतला तर बिफोर निवडणुका घ्यावं लागतात, हे सरकारच्या हातात असतं। पण 5 वर्षाच्या पहिले, कारण की राजीव गांधीजींनी जी घटना दुरुस्ती या निवडणुकीच्या बाबतची केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टता आहे, एकदम क्लिअर स्पष्टता आहे। पण आता सरकारला 5 वर्षाच्या पहिले निवडणुका घ्यायच्या असतील आणि त्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाने त्या पद्धतीचं वक्तव्य केलं असेल तर आम्हाला काय फरक पडतो? आम्ही तर निवडणुकीसाठी तयार आहोत। मुंबई में कहा कि एक साथ पूरे देश में हम एक साथ चुनाव ले सकते हैं, इतनी हमारी कैपेसिटी। किसने बोला? मुख्य आयोग, चुनाव आयोग।
तो जो लगे हुए वो तो ले लो बोलना उनको पहले, जो लगे हुए इलेक्शन उसको क्यों नहीं ले रहे? पुणे की जगह खाली है, वहाँ चुनाव नहीं लिया। चंद्रपुर में पार्लियामेंट की जगह खाली है, वहाँ चुनाव नहीं लिया। महाराष्ट्र में लोकल बॉडीज इलेक्शन नहीं हो रहे, वहाँ पे चुनाव नहीं ले रहे। तो कौन सी ताकत है तुम्हारे पास? जो लगे उसको तो चालू करो, ताकत है तुम्हारी तो। हो, वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता प्रणिती शिंदे जे आहेत त्या लोकसभा लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे सोलापूर। बदला हा विषय काँग्रेसमध्ये नसतो, बदला हा विषय काँग्रेसमध्ये नसतो। या पद्धतीच्या भाषा काँग्रेसकडून कोणीही बोलणार नाही। राहिलं त्या ठिकाणी मी मागच्या काळातही सांगितलं की आम्ही जवळपास 80% युवा पिढींना तिकीट आम्ही देणार आहोत। तर त्याच्या आधारावर हायकमांड त्या पद्धतीचे निर्णय घेऊ शकतात। त्याच्यामध्ये प्रणितीसुद्धा आमची युवा नेतृत्व आहे, तर त्यामुळे हायकमांड त्या पद्धतीचा निर्णय घेईल। अजून कुठल्या तिकीट फायनल झालेल्या नाही। चंद्रपूरमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते जे आहे यांची मुलगी लढणार अशी चर्चा आहे लोकसभा। मी तुम्हाला सांगितलं ना की काँग्रेसजवळ उमेदवार भरपूर आहेत, त्यामुळे आमच्याकडे तिकिटांची स्पर्धा आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीला पुढच्या काळात कोणाकोणाला तिकीटं मिळतील ते आपल्याला स्पष्ट होणारच आहे। थँक्यू भाऊ। यावर्षी प्रचंड ऊत आला आहे दहीहंडीचं। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला वाटतं की या दहीहंड्यांचं आयोजन होत आहे? सर्वप्रथम मी जन्माष्टमीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा करतो आणि या उत्सवामध्ये भगवान श्रीकृष्णाकडून खूप सारे आशीर्वाद पण आम्ही घेतो आणि असा हा उत्सवाचा सण, या उत्सवाच्या सणाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। राहिला मुंबईचा विषय, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर हा जो बेल्ट आहे, या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो। या वर्षाला निवडणुकीचं वर्ष आहे असंही तुम्ही म्हणालात, पण खरं तर मी तुम्हाला सांगतो की हे जे दहीहंडी करणारा जो कार्यक्रम आहे, हे सत्तेमध्ये जेवढे लोक बसलेले आहेत त्यांचा उत्सव जास्त आहे या दहीहंड्यामध्ये आणि त्याचे बक्षीसही मोठे मोठे आहेत। खरं तर ईडीनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, सेबीनी लक्ष घातलं पाहिजे की हा पैसा आला कुठून एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्याला एवढे मोठे मोठे बक्षीस ठेवले जातात आहे। गलोगलीमध्ये या पद्धतीचं आयोजन केलं जातं आहे, त्याच्यामुळे वाहतुकीचाही त्या ठिकाणी त्रास निर्माण होणार आहे। सरकारने सगळे सुट्ट्या गिट्ट्या जाहीर करून टाकलेल्या आहे, लोकांना रस्त्यावर येऊ नये असंही सांगितलेलं आहे। त्यामुळे सत्ता पक्षाजवळ हे एवढे मोठे बक्षीस द्यायसाठी पैसे आले कुठून याचाही सवाल या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे। आणि सर्वप्रथम याच्यामध्ये अनेकदा विधानसभेतही चर्चा झाल्या की दहीहंडी ही फार उंचावर लावली जाते, त्याच्यामध्ये अनेक लोक, अनेक मुलं त्याच्यामध्ये पडतात, कायमचं अपंगत्व येतं, काही लोकांचा जीव पण जातो आणि म्हणून याला एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने काही धोरणं त्याच्यामध्ये तयार केले पाहिजेत। जसं मंत्रालयामध्ये हे सरकार न्याय देत नाही आणि न्याय देत नसल्यामुळे शेतकरी मंत्रालयाच्याच इमारतून खाली कुदून आत्महत्या करायचे, आता त्याच्यावर जाळी लावून टाकलेली आहे। परवर्ध्याचे शेतकरी त्या ठिकाणी गेले, त्यांनी उड्या मारल्या तर त्या जाळीमध्ये ते आले, त्यांचा जीव वाचला। मी मुद्दामून हे उदाहरण याच्यासाठी देतो की याच्यामध्ये सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून कोणी पण आपल्या गलीमध्ये या पद्धतीने करावं आणि त्याच्यामध्ये होतकरू आणि या पद्धतीच्या उत्साही आणि शक्ती असलेली मुलं मुली याच्यामध्ये भाग घेतात आणि अपंग झाले तर त्यांचं आणि जीव गेला तर ते एक मोठं धोका त्या निमित्तानं होता आणि सरकारने त्या पद्धतीचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातल्याही उपाययोजना त्यामध्ये आखाव्यात, हे आवाहन सुद्धा मी सरकारला या निमित्तानं करतो। थँक्यू। धन्यवाद। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।